संपूर्ण सुलभ ज्ञानेश्वरी. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव ऐसे तुम्हा. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळणे काय पुरे. तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. भगवान श्री शंकरांनी एकदा डमरू वाजविला. त्यातून अ उ म अशी अक्षरे निघाली. ही तिन्ही अक्षरे एकवटून ओम तयार झाला. त्यापासूनच पुढे अ पासून म पर्यंतची वर्णमाला तयार झाली. पुढे बाकीची अक्षरे तयार होऊन अ पासून ज्ञ संपूर्ण वर्णमाला तयार झाली. हेच सर्व वाङ्मयाचे आदी बीज शब्दब्रह्म होय. श्री ज्ञानेश्वरीत वाङ्मयरूपी श्री गणेशाचे वर्णन करून श्री ज्ञानदेव शब्दब्रह्म आदी बीजाला नमन करतात. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्दब्रह्म कवळले. ते मिया श्री गुरुकृपे नमिले आदी बीज. आता ज्ञानेश्वरीतील अध्यायांना आपण सुरुवात करूया. अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. आपल्या रूपाचा अनुभव आपणच आणून देणाऱ्या, वेदांना ज्ञान देणाऱ्या श्रेष्ठ अशा आत्मतत्वरूप ओंकारा, मी निवृत्ती दास तुला जय जयकाराने वंदन करीत आहे. ते कृपा करून ऐक. तूच सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश आहेस. प्रत्येक वेद तुझी मूर्ती आहे. वेदमंत्रांचे सामर्थ्य हे त्या मूर्तीची कांती आहे. स्मृती ग्रंथ त्या मूर्तीचे अवयव आहेत. ज्या अक्षरात ते ग्रंथ लिहिले आहेत ती अक्षरे तुझा अंगरखा असून स्मृतींचा समाज रक्षण हा उद्देश. त्या अंगरख्याची शुभ्रता आहे. 18 पुराणे तुझ्या मूर्तीला चढविले अलंकार आहेत. त्यांच्या रचना पद्धती ही कोंदणे असून त्यामध्ये सुंदर सिद्धांत वाक्यांचे हिरे जडविले आहेत. सुंदर स्तोत्रे तुझा रंगीत पितांबर आहे. व्यास वाल्मिकांच्या कल्पनांवर आधारित असलेली काव्यनाटके ही तुझ्या कमरेची साखळी आहे. त्या काव्यनाटकातून सूचित केलेली कल्याणदायी आचरणे कळून चोखंदळ वाचकांना तो आनंद होतो. तो त्या कमरबंदाला लावलेल्या घुंगरांचा ध्वनी होय. 6 दर्शने हे तुझे 6 हात आहेत. प्रत्येक दर्शन मोक्षलाभ घडवून देते. पण प्रत्येकाचा मार्ग भिन्न आहे, म्हणून प्रत्येक हातात भिन्न आयुध आहे. सांख्यदर्शनी हातात परशु, पातंजल योगदर्शनी हातात अंकुश, वेदांत दर्शनी हातात आनंदमय असा मोदक, चौथ्या न्यायदर्शनी हातात भरभक्कम दंत आहे. वैशेषिक दर्शनी हातात वरदायिनी नागदेवता असून 6व्या यज्ञमार्गी पूर्व मीमांसा हाताने अभयमुद्रा धारण केली आहे. विवेकी श्रोतांना व वाचकांना या दर्शनांच्या श्रवणाने मिळणारा निर्भळ आनंद ही तुझी सोंड आहे. प्रत्येक दर्शनाची चर्चा पद्धती हा तुझा दंत असून त्या चर्चेची तर्कशुद्धता हा त्या दातांचा शुभ्र वर्ण आहे. मला एकदा असेही म्हणावेसे वाटते की 2 मीमांसा या तुझ्या कर्णाखालील स्त्राव गळणाऱ्या जागा असून त्यातून निघणारा जो ज्ञानरूपी मधमधू आहे तो भ्रमररूपी मुनी प्राशन करीत असतात. तुझ्या मस्तकावरील गंडस्थळे म्हणजे सुरस अशी द्वैत व अद्वैत मते आहेत. त्यातून सांगितलेली प्रेमी ही तेजस्वी पोळी आहेत. सुंदर ज्ञान मकरंदानी परिपूर्ण असलेली 10 उपनिषदे हा तुझ्या मस्तकावर ठेवलेला 10 कमळी मुकुट आहे. अकार तुझे चरण असून ओकार हा उदर आहे आणि क्षितिजापर्यंत पोहोचणारा मकार हा तुझे मस्तक आहे. या जगताच्या आदिबीजा ओंकार रूप गणेशा तुला माझे वंदन असो. आनंद देणाऱ्या नित्य नवीन साहित्यकृतींनी सर्व विश्वाला मोहविणारी व चातुर्याची सुंदर मूर्तीच असलेली श्री शारदा तिला माझे वंदन. सद्गुरू निवृत्तीनाथांनी माझ्या हृदयाला आपले निवासस्थान केल्याने माझी बुद्धी आत्मानात्म विचारांच्या प्रांतात प्रवेश करू शकली आणि मी हा संसार सागर पार करून गेलो. चिंतामणी रत्न सर्व इच्छा पुरविते. सागर स्नान सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य देते. मुळाकडे पाणी लावले की तो वृक्ष
पर्ण पुष्पे फले धारण करतोच, तसेच सद्गुरूंची सेवा केल्याने शिष्य पूर्ण काम होतो. म्हणून तर मोक्षेच्छूने सद्गुरूंची सेवा करावी. माझे सेवास्थान श्री निवृत्तीनाथ आहेत आणि त्यांच्या सर्व गुण संपन्नतेने त्यांनी मला पूर्णत्वाने इच्छारहित केले आहे. त्यांना माझे वंदन असो. आता व्यासांच्या बुद्धीचा आशय घेऊन प्रत्यक्ष सरस्वतीनेच अवतार घेतलेल्या महाभारताकडे मी वळतो आहे. हा ग्रंथ म्हणजे स्वतःच्या गौरवाने श्रेष्ठ काव्यग्रंथांचा राजाच झाला आहे. हा विवेक वृक्षांचे वन, सुखदायी आनंद भावनांचे जन्मस्थान, सर्व शास्त्रांचे वसतिस्थान, सर्व नीतिनियमांचे माहेर, शारदेची अलंकार ठेवण्याची रत्नपेटीच आहे. रसांना साहित्यप्रेमिकांच्या हृदयात द्रवित करण्याचे सामर्थ्य ते रस या ग्रंथराजामध्ये आले म्हणूनच असे ते लाभले आहे. या ग्रंथातील शब्दरचना शास्त्रशुद्ध आहे म्हणून यातील प्रेमेही असे सहज म्हणतात समजतात. साहित्यातील माधुर्य गुण येथे अधिक मधुर झाला आहे. येथील शृंगार उत्तान नाही, येथे ज्ञानविषयसुद्धा कलात्मक झाला आहे. या ग्रंथांचे श्रवणही पुण्यदायी आहे. म्हणून तर जन्मेजय राजा पापशून्य झाला. हे महाभारत म्हणजे एक रंगमंच आहे. मानवी मनाच्या सर्व भावनांना प्रत्येकी एक पात्र करून व्यासांनी त्या पात्राकडून येथे एक मनोहारी नाटक खेळविले आहे. अहो, व्यासांच्या प्रभावी बुद्धीने उजेडात आणली नाही अशी कुठलीच सजीव व निर्जीव वस्तू या तिन्ही लोकात नाही. म्हणूनच व्यासोच्छिष्टम जगत्रयम म्हटले आहे. महाभारताला कमल समजले तर श्रीगीता नावाचा श्रीकृष्णार्जुन संवाद हा त्या कमलात असलेला पराग आहे. खरोखर व्यासांनी सर्व वेदमंथन करून महाभारत हे नवनीत काढले आणि स्वतःच्या विवेक भांड्यात ते लोणी ठेवले. नंतर ज्ञानाग्नीवर कडवून गीता हे जणू तूपच तयार केले आहे. हे घृत विरक्तजन, संतजन व सोहमभाव अनुभवणाऱ्या जनांना फार फार आवडते. मी ज्ञानदेव आता ती गीता सांगणार आहे, ज्या निरागस कोमलतेने चकोर पिले चांदणे प्राशन करतात. तशी निरागसता चित्ताला आणून श्रोत्यांनी ती गीता ऐकावी. एका कर्णेंद्रिया वाचून इतर चारही ज्ञानेंद्रियांना नियमनात ठेवून श्रोत्यांनी कानाकडेच लक्ष द्यावे आणि माझ्या बोलामध्ये येतील ते श्रेष्ठ आशय आत्मसात करून आनंदी राहावे. पहा, भ्रमर कमळाच्या पाकळ्यांना मुळीच कळू न देता कमळाचा मकरंद लुटतो किंवा देहाची मुळीच हालचाल न करता कुमुदिनी चंद्राचे आलिंगन सौख्य अनुभवून आनंदते, असाच हा प्रकार आहे. अहो श्रोते, तुम्ही एकाग्रता साधण्यात अर्जुनाच्या पंक्तीस बसण्यात योग्य आहात हे मी जाणून आहे. म्हणून माझे हे बोलणे सहन करा. तुमच्या चरणांशी ही माझी विनंती आहे. खरे म्हणजे मला गीतेचा अर्थ कळला आहे आणि तो तुम्ही ऐका असे माझे म्हणणे हा एक माझा अपराध आहे. वस्तुतः ही गीता फार सखोल अर्थाची आहे. हिचे संपूर्ण आकलन कोणालाच झाले नाही. याविषयी माता पार्वतीने श्री शिवांना प्रश्न केला होता. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, हे देवी, तुझे रूप जसे तुझ्या भक्तांना नित्य नवीन भासते तशी नित्य नवीनता या गीतार्थाची आहे. ज्या भगवंतांच्या निद्रेतल्या श्वासामधून वेद बाहेर पडले, यस्य निश्वसितम वेदाः, त्याने जागृतावस्थेत स्वमुखाने ही गीता सांगितली ना. म्हणूनच हिचा अर्थ तसा अनाकलनीय आहे. अशा या गीतेचा अर्थ मी सांगू पाहणे म्हणजे टिटवीने आपल्या चोचीने सागर जलाचे माप घेणे अथवा काजव्याने सूर्याला उजेडात आणण्यासारखे हास्यास्पद होत आहे. तरीही मजवर श्री गुरूंची कृपा असल्याने मी हे धाडस करीत आहे. ज्याला कामधेनूच्या पोटी जन्म लाभला आहे त्याला अशक्य असे काहीच नाही. शिवाय तुम्हा संतांचा मजवर अनुग्रह आहेच. त्या पोटी माझे बोल अवधानाने ऐका व त्यातील पुरेपण दुर्लक्षा. यावर सद्गुरू म्हणतात, हे आता थांबव आणि गीता ग्रंथ सांगू लाग. श्री गुरूंच्या आज्ञेने मला आनंद होत आहे. तेव्हा श्रोते हो, चित्त स्वच्छ करून ते ऐका. पुत्रप्रीतीने मूर्ख झालेला धृतराष्ट्र संजयला म्हणाला,
अरे, युद्धभूमीवर जमलेले पांडव कौरव आता या क्षणी काय करीत आहे ते मला सांग. संजय म्हणाला, पांडवांची सेना विवबद्ध होऊन अशी काही हालचाल करीत आहे की ती पाहून जगावर काळकुटाचा लोंढा येत आहे की काय. प्रलयकाचे वायू, अग्नी व सागर एकत्रित होऊन विश्वनाश करण्यात तयार झाले की काय असे वाटत आहे. परंतु सिंह जसा हत्तीच्या कळपाला काहीच मानत नाही, त्याप्रमाणे त्या पांडव सेनेकडे पाहून दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ येऊन त्यांना म्हणत आहे, आचार्य, ही पांडव सेना तुम्ही पाहिलीत ना. या सेनेमध्ये भीमार्जुनासारखे पुष्कळ योद्धे आहेत. आता आमच्या सैन्यातही तुम्ही भीष्म, कर्ण वगैरे सारखे विश्वसंहार करू शकणारे शूरवीर आहेत. तुम्ही सर्व युद्धकलांचे जाणकार आहात. शिवाय येथे जमलेले इतर सर्व योद्धे एखाद्या पतिव्रतेने जसे आपल्या पतीवरून स्वतःला ओवाळून टाकण्यास सिद्ध असावे, असे आपले सर्वस्व मजवरून ओवाळून टाकण्यातच स्वतःला श्रेष्ठ मानणारे आहेत. अहो, या भीष्मांचे शौर्य तिन्ही लोकात बिनतोड आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या योग्य स्थानी युद्धसिद्ध राहून या भीष्मांचे रक्षण करा. असे हे दुर्योधनाचे भाषण ऐकून भीष्म आनंदले आणि रणगर्जना करून त्यांनी आपला शंख फुंकिला. त्या दोन आवाजांच्या मिश्रणाने तिन्ही जगातल्या लोकांच्या कांठाळ्याच बसल्या. चराचर कापू लागले, सागर उचंबळू लागला, डोंगर दऱ्या दुमदुमू लागल्या. कौरव सेनातल्या इतर योद्ध्यांनीही आपले रणवाद्य वाजविण्यास आरंभ केला. ते ऐकून इकडे पांडव सैन्यात काय झाले ते आता ऐका. वैकुंठीचा राणा ज्याचा सारथी आहे, हनुमंत ज्याच्या ध्वजेवर बसला आहे, ज्याला गरुडवेगी 4 शुभ्र घोडे जोडले आहेत, जो सोन्याचा बनविलेला आहे, त्या रथात बसलेल्या गोपालाने व धनंजयाने आपले शंख फुंकले. ते ऐकताच इतर शूरांनीही शंखनाद केले. त्या नादांचा तडाखा इतका भयंकर होता की शेष कुर्मू भानशून्य झाले. तिन्ही लोक डळमळू लागले, मेरू मंदार कापू लागले, समुद्र जलावर कैलासा इतक्या उंच लाटा उसळू लागल्या. सत्यलोकी व देवलोकीही आता विश्वनाश होणार अशी भीती भावना वाढून तेथील देवतागण कापू लागला. भीतीची ही भयानकता पाहून आताच विश्वसंहार व्हावयास नको म्हणून आदिपुरुष भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मायाबलाने सर्व काही सावरून धरले. सर्व शांत झाल्यावर अर्जुन मोठ्या उत्साहाने भगवंताला म्हणाला, देवा, हे कौरव स्वभावतःच भित्रे असून दुःस्वभावी आहेत. हे रण सोडणारे आहेत. तरीही रणनीतीप्रमाणे रामबलाशी युद्ध करावे म्हणून आपला रथ दोन्ही सैन्यामध्ये नेऊन तू उभा कर, म्हणजे कोणाशी आज लढावे ते मला समजेल. अर्जुनाचे असे बोलणे संपता क्षणीच देवांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला. पण तेथे पोहोचल्यावर मोठे आश्चर्य घडले. अर्जुनाला करुणेने व्यापिले आणि शत्रू सैन्यात त्याला सगळे स्वजनच दिसू लागले. त्याच्या चित्तातला युद्धाचा उत्साह नष्ट झाला. करुणारूपी नवस्त्रीला अर्जुनाने आपले चित्त दिल्याने सवत सहन न झाल्याने वीरवृत्ती अर्जुनाला सोडून गेली. सोमकांतमणी चांदण्यात पाझरावा तसे अर्जुनाचे कठोर चित्त द्रवू लागले आणि तो भगवंताला म्हणाला, अरे देवा, येथे मला शत्रू कोणीच दिसत नाही. येथे जमलेले सर्वजण माझेच आहेत. त्यामध्ये मला वंदनीय असे गुरुजनही आहेत. हे सर्वजण युद्धोत उत्सुक असले तरीही आम्ही त्यांच्याशी लढावे की नाही असा संदेहपूर्ण मूढभाव माझ्यात जागृत झाला आहे. माझे सर्वांग कापत आहे, तोंडाला शोष पडत आहे, मी भावशून्य होत आहे. अहो, ज्या अर्जुनाने प्रत्यक्ष शिवाशीही रण मांडलेले तो एका क्षणात मोहाने जिंकला गेला. कोरडे लाकूड भ्रमर पोखरतो खरा, पण तो भ्रमर कमलकळीत अडकला तर त्या कळीच्या पाकळीलाही धक्का लागत नाही. प्रीतिभाव हा आपल्या कोमलपणाने कठोरतेलाही जिंकतोच ना. तसे अर्जुनाचे झाले. भगवंतांच्याही हे सर्व ध्यानात आले. अर्जुन अज्ञानाने अंध होत आहे हे जाणूनही भगवंत त्यावेळी मौनच राहिले. अर्जुन पुन्हा पुन्हा बोलू लागला की हे भगवंता, मला या रणभूमीवरून निघून जावे असेच वाटू लागले आहे. कारण सर्वांगाने विचार केल्यावर या युद्धाने आमचे कल्याण न होता हे युद्ध दुष्परिणामी होईल असेच मला वाटत आहे. शिवाय यांचा वध करून आम्हाला जे राज्यसुख मिळणार आहे ते अगदी क्षणभंगूरच नाही का.
यांच्या वधाचा नुसतं विचारसुद्धा एक तऱ्हेचे पापच आहे. मग युद्ध करून लागणारे पाप कितीतरी भयानक होईल. तेव्हा युद्ध सोडून रणभूमीचा त्याग केल्यानेच आमचे कल्याण होईल असे मला वाटत आहे. यांना मारणे म्हणजे आमचा जीव ज्यांच्यासाठी आहे व असावा त्या जीवालाच मारण्यासारखे होईल. आणि सर्वात वाईट म्हणजे कुलाचा नाश करून मला जे पाप लागेल त्या पापी अशा मला तू सोडून जाशील. हे कृष्णा, तुझा विरह मला सहन होणार नाही. त्या विरह दुःखाने माझी छातीच फाटून जाईल. म्हणून हे देवा, यांना जरी स्वकल्याण कळत नसले तरीही आम्हाला त्याची स्पष्ट जाणीव आहे. जेव्हा एकाच कुळात जन्मलेले वीर एकमेकांना मारतात तेव्हा त्या आत्मघाताचे पातक सर्व कुळाला ग्रासते. ते पाप एवढे प्रभावी असते की त्याने कुलाचरणच बिघडते. कोणीच कोणाचे ऐकत नाही. वर्तनाला काहीही धरबंद उरत नाही. स्त्रिया ह्या स्वैराचरण करू लागतात आणि शेवटी सर्व कुलच्या कुल नरकी पडते. कल्पांतापर्यंत त्यातील कोणाचीही सुटका होत नाही. असले महाविनाशी पाप लागणारे हे युद्ध मला नकोच आहे. मग भले त्यामुळे पृथ्वीचे वा स्वर्गाचेही राज्य न मिळो, मी हे युद्ध करणार नाही. तेव्हा संजय धृतराष्ट्राला म्हणाला. त्या रणभूमीवर असे बोलता बोलता अर्जुनाला गहिवर आला व त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रुपात होऊ लागला. तशा अवस्थेत अर्जुनाने जमिनीवर उडी घेतली व आपली शस्त्रे टाकून दिली. पार्थाची ही दयनीय अवस्था पाहून वैकुंठनाथ भगवान अर्जुनाला कल्याणकारी तत्त्वज्ञानाचा उपदेश आता करतील. आणि तो उपदेश ऐकणारालाही आनंद विणारा असणार आहे. निवृत्तीनाथांचा शिष्य श्री ज्ञानदेव श्री श्रेष्ठ कथा तुम्हाला पुढल्या अध्यायामध्ये सांगणार आहे. धन्यवाद.